नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी आजही विचार करता का? मग ऐका. पारनेर तालुक्यातील शिक्षणाची खरी ज्ञानगंगा, आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी. डॉक्टर माननीय श्री ढोकळे सरांचे एकमेव आणि विश्वासार्ह शिक्षण संकुल. इथे मिळतं आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी, आदर्श महाविद्यालय कला, वाणिज्य आणि विज्ञान, आदर्श पॅरामेडिकल वोकेशनल ट्रेनिंग सेंटर, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज. एकाच ठिकाणी संपूर्ण शिक्षण व्यवस्था, निसर्गरम्य वातावरण, सुसज्ज इमारती, मोठं खेळाचं मैदान, सुंदर गार्डन, अनुभवी आणि टॅलेंटेड शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी घरपोच बस सुविधा. म्हणूनच फार विचार करू नका, आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य उजळवा. पत्ता: गट नंबर 629, कामठवाडी रोड, खडकवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. प्रवेशासाठी संपर्क: आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी 788-788-5361 किंवा 788-788-1206. आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज 788-788-7918 किंवा शेवटचा 2708. आदर्श पॅरामेडिकल सेंटर 788-788-2535. आदर्श महाविद्यालय कला, वाणिज्य, विज्ञान 788-788-5361. आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, जिथे शिक्षणाला दिशा आणि भविष्याला आकार. पारनेर पोलीस स्टेशनने केला पारधी समाजावर अन्याय. खोटे गुन्हे दाखल करून केले पारधी समाजाला अटक. PI हंडाळ यांना निलंबित करण्याची पारधी कुटुंबाची मागणी. पारनेर तालुक्यातील काळिमा फासणारी घटना सध्या काल घडली आहे. ती म्हणजे पारनेर तालुक्यातील माजमपूर राळेगण थेरपाळ येथील पारधी समाजातील काळे व भोसले या पारधी कुटुंबावर पारनेर पोलीस स्टेशनने अन्याय केलाय. पारनेर तालुक्यामध्ये कुठे काही चोरी झाली, कुठे दरोडा पडला तर या पारधी समाजाला हे पारनेर पोलीस स्टेशन लगेच उचलायला जातात आणि यांच्यावर खोटे केसेस टाकून यांना पारनेरच्या उपकारागृहामध्ये आणून टाकतात. त्यांना मारहाण करतात. असा हा 5-6 वर्षापासून त्रास पाहायला मिळत आहे. कालची ताजी घटना ती म्हणजे कावेरी विशाल काळे आणि विशाल काळे हे दोघे नवरा बायको आपल्या बाळाला लसीकरणाला घेऊन गेले असता त्या ठिकाणी पोलीस आले व म्हणाले की चोरी झाली आहे, ती चोरी तुम्ही केली आहे, 4 किलो सोनं तुम्ही चोरलं आहे, असं म्हणून कावेरीचा नवरा विशाल काळे याला पोलिसांनी कोणताही सबूत नसताना उचलून नेलं. तसेच पोलीस स्टेशनला नेल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला माराच्या भीतीने काही नावे सांगायला लावली आणि सर्व कुटुंबाला दुसऱ्या दिवशी उचलून पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्यामध्ये कावेरी विशाल काळे हिची गाडी तसेच तिचा मोबाईल सुद्धा पोलीस स्टेशनला जप्त केला. मोबाईल दिला नाही, कोणाला फोन करायचे नाही. तसेच कावेरीचा भाऊ याला सुद्धा पोलिसांनी अटक केली. कावेरीचे वडील यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली व कावेरी ही महिला असताना हिला सुद्धा पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिला दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं. अशा प्रकारे या कुटुंबाला अमानुषपणे मारहाण केली. पोलीस स्टेशनमध्ये असा हा गंभीर प्रकार काल घडला आहे. पारनेर पोलीस स्टेशनमध्ये जे उपकारागृह आहे त्या ठिकाणी खोट्या केसेस दाखल करून व्यक्ती आणले जातात. त्यांना अमानुषपणे मारहाण केली जाते. खोटे गुन्हे दाखल केले जातात. खोटे केसेस त्यांच्यावर दाखल केले जातात. त्यांना सांगितलं जातं गुन्हे कबूल करायचे नाहीतर तुम्हाला एन्काउंटरमध्ये मारू. अशा सुद्धा धमक्या सर्वसामान्य गोरगरिबातील व्यक्तींना आणून दिल्या जातात. एकदा पारनेर उपकारागृहामध्ये किती व्यक्ती आहेत आणि या उपकारागृहाची सखोल चौकशी झाली पाहिजे. जिल्ह्याचे SP, जिल्ह्याचे DYSP मी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. जे पोलीस अधिकारी यांच्यावर दोषी असेल त्यांना निलंबित करावं. असा प्रकार परत घडला नाही पाहिजे. कोणत्याही प्रकारे कोर्टाचा वॉरंट नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीला आपण अटक केल्यानंतर त्याची मेडिकल करणे महत्त्वाचं असतं. अटक झाल्यानंतर परत एकदा त्याची मेडिकल करावी लागते. तसे या पारनेर पोलीस स्टेशननं केलं नाही. त्यांनी या कुटुंबाला खूप मारहाण केली. त्यांच्यावर
खोटे केसेस, खोटे गुन्हे दाखल केले आहेत. कागद रंगवले, महिलेचे अंगठ्याचे ठसे घेतले आणि डायरेक्ट कोर्टामध्ये हजर केलं. त्यावेळेस कोर्टाच्या निदर्शनास आलं की या कुटुंबाला पोलीस स्टेशनने मारहाण केली आहे. त्यामुळे काल पारनेर पोलीस स्टेशनला कोर्टाने अगोदर या कुटुंबाला मेडिकल करण्यासाठी सरकारी हॉस्पिटल अहिल्यानगर या ठिकाणी पाठवले. आज कोर्ट काय निकाल देईल याकडे सर्व पारनेर तालुक्याचं लक्ष लागलं आहे. एका कुटुंबावर विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून खोट्या केसेसमध्ये अडकवलं जात आहे. हा मोठा गंभीर प्रकार सध्या पारनेर तालुक्यामध्ये घडला आहे. पारनेर तालुक्याचा पोलीस स्टेशनचा भोंगळ कारभार सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. PI खेडकर यांना स्वतः मीडियावाले भेटायला गेले असता ते स्वतः मीडियावाल्यांना म्हणाले, तुम्ही आरोपींना पाठबळ देऊ नका, यांच्यावर मोक्का लागला आहे, यांच्यावर 10-12 गुन्हे आहेत. मग त्यांच्यावर 10-12 गुन्हे आहेत तर इतक्या दिवस हे पोलीस स्टेशन झोपलं होतं का? इतके दिवस का त्यांनी या कुटुंबाला उचललं नाही आणि यांच्यावर कारवाई केली नाही? हे विनाकारण या कुटुंबाला त्रास देत आहेत. कारण जे आरोपी आहेत ते मोकाट आहेत. फक्त गरिबाला घेऊन यायचं, मारहाण करायची, खोटे गुन्हे दाखल करायचं, हे काम सध्या पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे. तसेच PI हंडाळ यांना मीडियावाल्यांनी विनंती केली असता PI हंडाळ बोलले, तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका, नाहीतर तुम्हाला उचलून आपटीन, अशी मीडियावाल्यांना सुद्धा त्यांनी धमकी दिली आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा गंभीर प्रकार काल पारनेर तालुक्यामध्ये घडला. दिवसभर 6 वाजेपर्यंत हा कोर्टामध्ये सुद्धा प्रकार पाहायला मिळाला. कोर्टाने डायरेक्ट यांना धारेवर धरलं होतं आणि या कुटुंबाची मेडिकल करण्यासाठी अहिल्यानगर सरकारी दवाखाना या ठिकाणी पाठवलं आहे. त्यामधील या परिवाराची राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाने थेट मुलाखत घेतली आहे. त्यावेळी या कुटुंबाने सांगितलं आहे की PI हंडाळे यांनी अमानुषपणे आम्हाला मारहाण केली, आमची गाडी जप्त केली, आमचे मोबाईल जप्त केले आहेत. त्यामुळे PIला निलंबित करावं व आम्हाला न्याय मिळावा असं कुटुंबानं सांगितलं आहे. तर हे कुटुंब काय सांगत आहे ते आपण पाहणार आहोत पुढील प्रमाणे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर. नमस्कार मंडळी, आपण पाहतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज. सध्या पारनेर तालुक्यामध्ये पारनेर पोलीस स्टेशन चा गोंधळ कारभार म्हणजेच भोंगळ कारभार या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे आपल्यासमोर दिसत आहे पारधी समाजाचं कुटुंब आहे आणि या पारधी कुटुंबावर कोणत्याही प्रकारचाही गुन्हा केलेला नाही. आणि काही जरी झालं या पारनेर तालुक्यामध्ये, काही चोऱ्या होऊ, माऱ्या होऊ किंवा काही जरी झालं तरी या कुटुंबाला उचललं जातं. यांच्या मुलांवर मुलं शिक्षण करत आहेत तरी या मुलांवर खोटे गुन्हे केसेस दाखल केले जाते या पारनेर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून. आपण या कुटुंबाची या ठिकाणी भेट घेतली आहे. डायरेक्ट काय त्यांच्या प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेणार आहोत. आजी, नक्की काय म्हणणं आहे तुमचं आणि काय 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 सांगाल तुम्ही? सर, असेच माझे 2 पोरं मारले, नावं घेतले सांगले, तारकीच्या जुन्या किशीवर उचलून आणून माझं पोर नवरा सगळे अटक केलेले. बलगर फिरलेलं का असं कामाला नाही. आता पोलिसांनी कशामुळे तुमच्या नवऱ्याला आणि तुमच्या जावयाला अटक केली? कशामुळे अटक केली? चोरी झाली कुणीकडं, आमच्या घरी येऊन रेड करून सर्व माणसं बकरापासून उचलून आणून आम्हाला गुन्हेगार केले. बरं, हा, चोरी केली. आता ऐकून घ्या, चोरी केली मग कोणी तुमच्या घरातील व्यक्तीने केली का कोणी केली? आमच्या घरातली एकटीने केली नाही, काही नाही. आमच्यावर आलं ते जावायला म्हणले तुझ्यावर केस आहे, जुन्या केसीचं वॉरंट घ्यायला ये. मोबाईलमध्ये दिलं त्यांनी, पाठवून 2 मेसेज केलं. पोरगा ॲडमिट होतं म्हणून आम्हाला ते कोर्टाची केस घेता आली नाही. पोरगा सोडवल्यावर आम्ही जाणार होतो. सुभाष आवटे वकिलाला पैसे देऊन ठेवले होते सर आम्ही ते केस चालवायसाठी घ्यायसाठी. पण तोपर्यंत यांनी पुढं चोरी झाली, काय झाली, त्याच्यात याला उचलून आणलं. सदूनीच याला उचलून त्याच्यात एकदा पुण्याला नेलं, तिकडे 2-3 नाही. आता पोलिसांनी काय केलं या ठिकाणी? फार गुन्हा केस नोंदून टाकीतली त्यांनी, आम्हाला गुन्हेगार केलं. आता तुम्ही सांगा, तुम्ही त्या ज्यांना अटक केलंय म्हणजे थोडक्यात तुमचा नवरा आहे, नक्की काय सांगाल? काय केलंय त्या नवऱ्याला? का बरं काय केलंय? थोडक्यात कशामुळं पोलिसांनी अटक केली आहे? सर, ते म्हणतात चोरी केली, चोरीचे फिंगर रिपोर्ट लागून आलेले आहेत आणि तुमच्या नवऱ्याने चोरी करून हे सगळं तुमच्या जवळ मालमुद्दे दिला असं म्हणतात. मग आता ही सोन्याची चोरी तुम्ही केली का? नाही सर, आम्ही चोरी केलेली नाही. लेकराची शपथ घेऊन सांगते, आम्ही चोरी केलेली नाही. ते म्हणतात ठसे बिशे आले तुमचे म्हणून आम्ही
ते अटक करून राहिले. माझे सुद्धा फिंगर रिपोर्ट सोनं नाणं तुझ्याजवळ दिलं म्हणून. तुमचे आता हाताचे ठसे कशामुळे घेतले आहेत त्यांनी? सोनं नाणं बायको जवळ दिलं असं म्हणतात. नवऱ्याला म्हणून मारून हाणून मारलं, मरणाचं मारून हाणून मुसलमान रिमांड करून, काढायच्या अगोदर रिमांड मरणाचं काढायचं मारलं, सर. अगोदर कोर्टात न्यायच्या अगोदर त्यांनी मारून हाणून आम्हाला असं कोर्टात हजर करा, आरोपी करून न्यायला म्हणतात. म्हणजे तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत असं तुमचं म्हणणं आहे. आपण पाहू शकतात या ठिकाणी या महिलेच्या हाताचे ठसे त्यांनी पोलिसांनी घेतले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की खोटे गुन्हे दाखल केले आहेत आणि अशा प्रकारे आम्हाला वारंवार पोलिसांकडून या पारनेर पोलीस स्टेशनकडून त्रास दिला जातो आणि पैशाची मागणी केली जाते. आणि या ठिकाणी माहिती सांगितली, आम्हाला माहिती दिलेली. या माहितीमुळे तुमच्याकडे आलो आम्ही आणि तुम्हाला गुन्हेगार केलं. आम्हाला माहिती भेटलेली आहे की ह्यांनी चोरी केली, ह्यांच्याच घरी जा आणि मग त्यांचं ऐकून सर आम्हाला गुन्हेगार केलेला आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना तुम्हाला या ठिकाणी गुन्हेगार म्हणून तुमच्या जावायला, तुमच्या नवऱ्याला आणि तुमच्या मुलाला अटक केली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की हे कुटुंब आहे, एक गोरगरीब घराण्यातले कुटुंब आहे. पारधी समाज असल्यामुळे कोणत्याही सोयरे दायरे सगळे विरोध पार्टीचे, त्यांचं ऐकलं, पैसे घेतले त्यांच्याकडून. ह्या पोरगी मारून टाकितलेली याही त्या साहेबाकडून, त्या पारद्याकडून पैसे घेतले आणि हे गुन्हे टाकायला लावले आमच्यावर खोटे नाटे. म्हणजे तुमच्या घरातील या प्रकरणामुळे, या पोलिसांच्या त्रासामुळे 3 माणसं मेली आता. मेले. आपण पाहू शकतात की या ठिकाणी हे खूप गंभीर प्रकरण आहे आणि SP आणि खालचे जे अधिकारी आहेत यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. कारण हे पारधी कुटुंब आहे. पारधी समाज म्हटलं की वाटतं की चोऱ्या माऱ्या करणे, पण नाही, हे कुटुंब गरीब घराण्यातील आहे आणि यांच्यावर वारंवार अन्याय होत आहे. तर या अन्यायाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे कुटुंब थोडक्यात या पारनेर तालुक्यामध्ये बेरात्रीच्या टायमाला यांना उचललं जातं, यांना जेलमध्ये टाकलं जातं, महिलेला सुद्धा अटक केली जाते. कोणत्या आधारे आपण महिलेला अटक करू शकतो हा पण कायदा आपण सांगत नाही आणि यांच्या हाताचे ठसे घेणे, काहीतरी कागद रंगवणे असं या पारनेर पोलिसांचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि आता सध्या या महिलेचा नवरा आणि या महिलेचा बाप आणि या महिलेचा भाऊ असं या तिघांना खोट्या गुन्ह्यामध्ये पारनेर पोलीस स्टेशनने या ठिकाणी अटक केली आहे. काढून द्या, मारित्यात, हाणून मारून मुसलमान करून सोनं काढून द्या, आम्ही कुठून द्यायचं. म्हणते ते सोनं कुठं ठेवलं दे, नाही तर सांगून दे कुठं मोडलं घडलं सांगा. म्हणजे तुम्हाला म्हणतात की तुम्ही सोनं कुठं ठेवलं असं म्हणतात तुम्हाला. 15वी शिकलेलं पोरग ते गुन्हेगार करायला येतात. त्यांनी नाव घेतलं म्हणतात तुझं, त्यांनी नाव घेतलं, त्यांनी नाव सांगितलं, असे नाव बोगस सांगून देतात. मारून हाणून बळच नावं घ्यायला लावले माझ्या पोरांचे त्यांनी. म्हणजे थोडक्यात चोरी केलेली नसताना सुद्धा विनाकारण नावं घ्यायला लावतात आणि खोटे गुन्हे दाखल करतात. आपण पाहू शकतो की हे कुटुंब बेघर झालेलं आहेत आणि या कुटुंबाला न्याय मिळावा अशी शासनाकडे हे कुटुंब मागणी करत आहेत. आणि या कुटुंबातील 3 व्यक्ती या प्रकरणामुळं मेले आहेत आणि आत्तापर्यंत हे पोलीस स्टेशन अजिबात यांची दखल घेत नाही. तर आपण शासनाने या कुटुंबाची दखल घ्यावी. पारनेर पोलीस स्टेशनला लगेचच्या लगेच आदेश देऊन या कुटुंबातील व्यक्तींना सोडावेत. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पारनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.